ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झालेली आहे। सिंघानिया स्कूलमधील विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झालेली आहे। शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे तसंच खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डेंग्यूचा धोका वाढलेला आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात शाळा प्रशासन आणि आरोग्य विभाग, ठाणे महापालिका यांना पत्र व्यवहार देखील केला होता। ठाणे महापालिका आता काय पावलं उचलणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। ठाण्यातील अतिशय महत्त्वाचं शिक्षण देणारी संस्था म्हणजे सिंघानिया हायस्कूल। या हायस्कूलमध्ये जे विद्यार्थी शिकायला येतात त्या विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरियाची लागण झालेली आहे। त्याचबरोबर काही शिक्षकांना देखील याची लागण झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आता समोर येते। आपण बघतोय की हेच ठाण्यातील महत्त्वाचं सुलोचना देवी सिंघानिया स्कूल आहे, या शाळेमध्ये महत्त्वपूर्ण विद्यार्थी जे आहेत शिकायला येतात। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या देखील या शाळेमध्ये असते आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरियाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे या शाळेमुळे एक विषय आता सध्या चर्चेचा निघालेला आहे। असं म्हटलं जातं की आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी डेंग्यू मलेरियाचे जे जंतू आहेत ते पसरलेले आहेत आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना ही लागण झाल्याचं असं बोललं जात आहे। त्यामुळेच आता पालिका या ठिकाणी या शाळेमध्ये फवारणी देखील करणार आहे असं देखील समजलं जात आहे। शाळेवरती देखील महापालिका काही कारवाई करणार आहे का हे देखील महत्त्वाचं आहे। या संदर्भातला आवाज मनसेचे जे स्थानिक पदाधिकारी आहे संदीप पाचंगे यांनी पत्रव्यवहार देखील केला होता आणि त्यानंतर या संदर्भातली माहितीला दुजोरा मिळाला आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।